बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। याच गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय। गोळीबारामध्ये गणेश काळे याचा मृत्यू झाला असून गणेश काळे हा आंदेकर टोळीतला दत्ता काळेचा भाऊ आहे। गणेश काळेवरच या ठिकाणी 4 गोळ्या झाडल्या होत्या। कोयत्यानं सुद्धा त्याच्यावर वार करण्यात आले। गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। गणेश काळे असं या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव असून गणेश काळे हा आंदेकर टोळीतला दत्ता काळेचा भाऊ आहे। दत्ता काळेला काही दिवसांपूर्वीच आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये अटक सुद्धा करण्यात आलेली होती। यापूर्वी सोमा गायकवाड याच्या घरावर रेकी करण्याचा देखील दत्ता काळेवर आरोप होता। आज दुपारी 3:35च्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला। लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पीआय कोंढवा एसीपी आम्ही घटनास्थळी धाव घेतली। या ठिकाणी गणेश काळे या इसमावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इसमांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे।